मित्रांनो, आपले एक सबस्क्रायबर आहे, त्यांनी हा प्रश्न विचारला आहे, तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. कर्क राशी प्लस राक्षसगण त्यांच्यासाठी 12 अनोखे इंद्रिय संकेत आणि त्याच्यावर काय उपाय आहेत हे मी सांगणार आहे. हे फक्त त्याच करता आहे. तर चला सुरुवात करू. श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज. मित्रांनो, दुरूनही नकारात्मक व्यक्तींना ओळखणे. हे लोक एखाद्या व्यक्तीकडे पाहता क्षणी त्यांची अंतर्गत वाईट भावना, मत्सर किंवा खोटेपणा ओळखतात. अगदी ती व्यक्ती हसत असली तरी भूतकाळ पाहिल्यासारखं स्वप्न पडणं. राक्षस गणामुळे त्यांच्या 6वं इंद्रिय इतकं तीव्र असतं की भूतकाळात घडलेली एखादी अनोळखी गोष्ट स्वप्नात तपशिलावर दिसते, जसं की पास्ट लाईफ मेमरी. अचानक एखाद्या माणसाच्या आजारपणाचा गंध जाणवणे. डोळ्यासमोर कुणी नाही तरी त्यांच्या ऊर्जेत त्यांना त्रास जाणवतो. या व्यक्तीला आतून काहीतरी बिघडतंय अशी भावना येते. द्वेष करणाऱ्या व्यक्ती डोळ्यावरून ओळखणे. त्यांच्या नजरेतच अशी शक्ती असते की कोणाचे मनात द्वेष आहे हे थेट डोळ्यातून जाणवतं. डोक्यावर थंडी किंवा जडपणा जाणवते. नकारात्मक शक्ती जवळ आल्यावर, खास राक्षसगणाच्या लोकांना ही संवेदना तीव्र असते. नकारात्मक शक्ती जवळ आल्यावर ही मस्तकावर भार येतो. कोणी खोटं बोलत आहे का शरीराच्या आतून कळणं. समोरची व्यक्ती खोटं बोलते हे त्यांच्या शरीराच्या आतून पोटात गोळा येतो. श्वास अडकतो असं काही होऊन समजतं. आपण कुठे जात नसताना इथून निघावं असं जाणवणं. त्या जागेच्या ऊर्जेत काहीतरी असमतोल असतो जे त्यांना जाणीवपूर्वक कळतं. न दिसणाऱ्या गोष्टींचा इशारा. एखाद्या मृत व्यक्तीबद्दल अचानक विचार येणे किंवा त्यांच्या काही संदर्भ लागणं. त्यांच्या विचारात अचानक एखादी जुनी मृत व्यक्ती येते आणि लगेच तिच्याशी संबंधित काही घटना घडते, जसं की तिच्या घरून फोन येणे. इतरांच्या मनातील भावना अचूक पकडणं. त्यांचा 6वं इंद्रिय इतकं संवेदनशील असतं की समोरचं रडत असतानाही तो दुःखी आहे हे त्यांच्या आत पोहोचतो. पाळीव प्राण्यांना वागणं पाहून भविष्यातील संकट ओळखतात. कुत्रा मांजर जसं वागतो त्यांचं 6वं इंद्रिय त्यातून संकेत येतं. प्राणी जर अनोख्या पद्धतीने वागत असतील तर ते लोक तात्काळ सावध होतात. घरात एखादी गोष्ट हलल्यासारखे वाटणं पण वास्तवात न हलणं. त्यांच्या 6व्या इंद्रियाच्या सूचना की अदृश्य शक्ती घरात फिरत आहे. या भावनांचा त्यांच्या मनाशी घट्ट जोडलेल्या असतात. कुणी आपल्याकडे वाईट दृष्टीने पाहिल तरी लगेच परिणाम जाणवणं. डोळ्यात जळजळ, डोकेदुखी, थकवा आणि विचार केल्यावर लक्षात येते की काही तासापूर्वी एखाद्याने वाईट नजर टाकली होती. आता यावर मी उपाय सांगणार आहे. तर उपाय आहे मून ॲक्टिवेटर. उपाय: चांदणी रात्री पाण्याने भरलेली चांदीची वाटी ठेवून खिडकीत ठेवा. फायदा: 6वं इंद्रिय स्पष्ट होते, भ्रम कमी होतो. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे आणि राक्षसगणामुळे मन अनेकदा गोंधळलेलं असतं. इशारा: त्या रात्री विचित्र स्वप्न आली तरी लक्ष द्या, हे संकेत आहे. उत्तर पश्चिम कोपऱ्यात ब्लॅक टर्मोइल नावाचा एक क्रिस्टल ठेवा. उपाय: या दिशेला नकारात्मक शक्ती सहज येतात. ब्लॅक टर्मोइलमुळे त्याचे प्रतिबंधक फायदा असा की 6वं इंद्रिय डिस्टर्ब न होता स्पष्ट काम करता येतं. इशारा: जर तुम्हाला या कोपऱ्यात थंडी, भीती किंवा अस्वस्थता जाणवत असेल तर क्रिस्टल लगेच ठेवा. इंट्युशनल बाउल. तांदळात 3 लाजाळू बिया. पूर्व दिशेला काचेच्या बाउलमध्ये सत्वशील बिया. फायदा असा होतो की मानसिक स्पष्टता, निर्याता, अचूकता होते. इशारा: जेव्हा त्या बिया दिवसागणिक हलू लागतात तेव्हा काहीतरी बदल होते हे समजते. शंखध्वनी ध्यान. रिकाम्या खोलीत शंखाचा आवाज दर गुरुवारी 5 मिनिटे ऐका. फायदा: अंतर्मनातील दबलेली सूचना जागृत होते. इशारा: ध्यान करताना डोळ्यासमोर अचानक कोणी येणे, त्या व्यक्तीकडे लक्ष ठेवा. मिरर फेसिंग ईस्ट विथ कवर्ड बॅक. उपाय: पूर्वेकडे आरसा लावा पण त्यामागे काळा कपडा लावा. फायदा: 6वं इंद्रिय परावर्तित न होता योग्य दिशेने कार्यरत राहतं. इशारा: आरशाला काही अनपेक्षित प्रकाश दिसला तरी तो ऊर्जेचा इशारा आहे. स्नेक प्लॅनेट. मुख्य दाराच्या जवळ लावा. घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर उजवीकडे सर्पगंध ठेवणे. फायदा: सूक्ष्म ऊर्जांचे संरक्षण व गूढ गोष्टींची पूर्वजाण. झाड. अचानक सुकू लागल्यास कोणतरी घरात नकारात्मक दृष्टीने येतंय. अजून सर्वात महत्त्वाचा उपाय मी तुम्हाला सांगतो. फ्लो ऑफ वॉटर, फ्लो ऑफ अवेअरनेस. दररोज सकाळी कोमट पाणी पिणं, बाथरूममध्ये सेंद्रिय मीठ टाकणं आणि घरात छोटं वॉटरफॉल किंवा ॲक्वेरियम ठेवणं. यामुळे तुमचं 6वं इंद्रिय फसव्या संकेतापासून बचाव करू शकतं. तर मित्रांनो, जर ह्या 6 उपायातून कोणता अनुभव तुमच्या आयुष्यात घडला असेल तर कृपया कमेंटमध्ये शेअर करा आणि असाच गुड आणि प्रभावी कंटेंट पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून विसरू नका. पुन्हा भेटू अशाच पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत धन्यवाद आणि कमेंटमध्ये तुमचे मत नक्की सांगा. त्यावर देखील आम्ही व्हिडिओ बनवू. धन्यवाद.